बऱ्याच जणींच्या घरामध्ये जेवण शिल्लक असतं. आता ह्या जेवणाचं काय करायचं याचं खूप मोठं टेन्शन आलेलं असतं. पण टेन्शन घेऊ नका. हा असा काही प्रकार बनवला तर पुढच्या वेळेस तुम्ही नक्की जाणून बुजून जेवण शिल्लक कराल. त्यासाठी 1 वाटी डाळीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, बारीक चिरलेली मेथी, बारीक चिरलेला कांदा, हळद, मीठ, मेथीची भाजी असेल किंवा नसेल तरीही चालेल, मीठ घालायचं, हळद टाकायचं, बारीक चिरलेली मिरची किंवा बारीक केलेली असेल तरीही चालेल आणि ज्या काही भाज्या किंवा आमटी उरली असेल ती याच्यामध्ये मिक्स करायची आहे. हे एकजीव करायचं मिश्रण घट्ट मळून घ्या. यात पाणी घालायची गरज नाही. हवं असेल तरच पाणी घाला आवश्यकतेनुसार आणि हे मिश्रण असं घट्ट कणकेसारखं मळून घ्या. आता हे थापून बघा. मी कसं बनवलं आहे तसं तुम्ही थापून घ्या आणि तवा गरम करून त्याच्यावरती हे थापलेलं थालीपीठ टाका आणि त्याच्यावरती कडेनं पाणी सोडून याच्यावर प्लेट झाका. प्लेट झाकल्यानंतरनं प्लेट उघडून पहा 2 मिनटांनी आणि जर भाजलेलं असेल तर ते उलटं करा आणि दोन्ही बाजूनी भाजून घ्या. तयार आहे आपलं उरलेल्या जेवणापासून बनवलेलं थालीपीठ. हे असं काही टेस्टी लागतं की तुम्ही पुढच्या वेळेला नक्की जेवण उरवाल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.